मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने हे मान्यवर सरस्वती विद्यालय कोरेगाव या ठिकाणी उपस्थित होते। काही क्षणचित्र विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि त्यांच्यामध्ये असणारी प्रतिभा संपन्नता ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून साकारलेली आहे आणि ते पाहून भारताचं भविष्य उज्ज्वल आहे याची नक्कीच खात्री पडते आणि आशावाद आहे। शाळेतले शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देत आहेत ही एक अतिशय आनंदाची बाब आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यातून साध्य होतं। धन्यवाद। आपल्या सरकारी शिक्षणाधिकारी कोरेगावला लाभलेले आहेत त्याबद्दल वाढले आहे। नंतर आता आज मतदान जनजागृती सरस्वती विद्यालयात आलो आणि कार्यक्रम संपल्यानंतर कला दालन बघितलं। विद्यार्थ्यांनी काढलेले ड्रॉइंग्स खूपच छान आहेत। तसेच कला शिक्षकांच्या बऱ्याचशा ड्रॉइंग्स इथे लावलेले आहेत किंवा जे विद्यार्थी इथून पास आउट होऊन गेलेले आहेत त्यांच्या लावलेल्या आहेत। खूप चांगल्या ड्रॉइंग्स आहेत, म्हणजे प्रोफेशनल जे आपले आर्टिस्ट असतात त्यांनी जसे तयार केलेले असतात त्या पद्धतीच्या ड्रॉइंग्स आपल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत। खरंच म्हणजे कला शिक्षकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की त्यांच्यामुळं चालना मिळते आणि म्हणजे कला विभागाकडे जो आपला करिअरचा दृष्टिकोन आहे तो बदलतोय। आणि इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी एक चार्ट बघितला, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की कला तुम्ही जोपासल्यानंतर तुम्हाला फ्युचरमध्ये काय प्रोस्पेक्ट्स आहेत, करिअरमध्ये तुम्ही पुढे त्या बाबतीत काय करू शकता। ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना किमान माहिती होईल बघितल्यानंतर की हे आपण करू शकतो। तर त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। कलेचं महत्व समजावण्यासाठी पु ल देशपांडेंची वाक्य देखील इथे लावलेली आहे। व्यावसायिक शिक्षण जरूर घ्या, व्यावसायिक शिक्षण दिग्य घ्या, पण त्यासोबत एखाद्या कलेशी मैत्री जमणं, ती कला साहित्य असेल, चित्र असेल, शिल्प असेल, कोणती कला असेल, व्यावसायिक शिक्षण आपल्याला जगवेल, पण एखाद्या कलेशी जमलेली मैत्री जी आहे आपल्याला का जगावं हे सांगून द्यायला हे निश्चित इथं आल्यानंतर समजतं। या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना देखील थोडंसं प्रेरणा मिळेल की आपण जे काही करतो ते चांगलं याच्यापेक्षा आणखी काहीतरी आपण केलं पाहिजे। खरं तर आज मतदान जनजागृतीसाठी आलो होतो आणि गेल्या 2 दिवसात डम सरांशी चांगला परिचय झाला। त्यांनी मला सर सांगितलं होतं की 2-3 तासात आम्ही तुम्हाला नकाशा ड्रॉ करून देऊ। तर तो कॉन्फिडन्स, त्या पाठीमागचं असणारं जे काही कष्ट आहे ते या कलाकारांमध्ये येऊन समजलं। शिक्षकाचं यश हे तो स्वतः किती तज्ज्ञ आहे याच्यामध्ये नक्कीच नसतं, तर त्याची मुलं त्याच्या हाताखाली जी घडतात ते किती चांगल्या पद्धतीने घडतात याच्यावरती त्याचं यश असतं। आणि इथं दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात। सर खरोखर खूप चांगला एक संधी आम्हाला उपलब्ध करून दिली तुम्ही या कला दालनाच्या निमित्तानं। आपणास खूप खूप शुभेच्छा। सर एकत्र येणं सुरुवात असं म्हणतात, कमिंग टुगेदर इज बिगिनिंग, स्टेईंग टुगेदर इज प्रोग्रेस अँड वर्किंग टुगेदर इज सक्सेस। तुम्ही काय जबाबदारी सोपवली सर्व क्रीडा शिक्षकांवरती नकाशा तयार करायचा, सर्व एकत्र आल्याने नकाशा 2 तासामध्ये पूर्ण केला आणि जनजागृतीचं काम, मतदान जनजागृतीचं काम आपण चांगल्या पद्धतीने कोरेगाव तालुक्यात करतो। निश्चितपणे सर्वांचं टीमवर्क हे याचं खरं फळ आहे। तर आपण या ठिकाणी आला पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो।